गुरु पुष्य नक्षत्र योग या योगास अमृत योग असेही म्हणतात. या दिवशी केल्या गेलेल्या कार्यामुळे सफलता व शुभतेमध्ये वृद्धी होते. पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्यास गुरु पुष्य योग म्हणतात. या नक्षत्रामध्ये केलेले कोणतेही कार्य हे शुभ व फलदायी असते. या दिवशी केलेल्या उपायामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते. या दिवशी धनासंबंधी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा आराधना करावी आणि लाल आसनावर बसून कनकधारा स्तोत्र व लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करावा. त्यामुळे धनसंपदा प्राप्त होते. लक्ष्मी देवीच्या प्रभावामुळे वैभवाची प्राप्ती होते व त्याबरोबरच हा उपाय केल्याने शत्रूवरही विजय प्राप्त होतो. गुरुपुष्य योगामध्ये गायीस गूळ खाऊ घालावा हे शुभ असते. त्यामुळे आर्थिक संकट दूर होऊन घरातील सदस्याची उन्नती होते. या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टी अक्षय असतात. गुरुपुष्य योगाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडास पाणी घालावे व त्यानंतर भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा व अर्चना करावी. विष्णू सहस्त्रनाम व कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा. त्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. गुंतून राहिलेले पैसे परत मिळतील तसेच कर्जापासून मुक्तता मिळेल. गुरुपुष्य योग या दिवशी दुधामध्ये तांदूळ व साखर मिसळून चंद्रदेवास अर्घ्य द्यावे. अर्घ्य देतेवेळी ओम स्त्राम स्त्रीम स्त्रोम सहा चंद्रमसे नमहा या मंत्राचा जप करावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून मनामध्ये प्रार्थना करावी. हे केल्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते व वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती निर्माण होते. माता लक्ष्मीस हळद कुंकू लावावे. 11 कवड्या अर्पण कराव्यात. त्यानंतर विधानानुसार पूजा अर्चना करावी. त्यानंतर केसर घातलेला खिरीचा नैवेद्य दाखवावा. दुसऱ्या दिवशी कवड्यास लाल कपड्यामध्ये बांधून अलमारी किंवा तिजोरीमध्ये ठेवावे. हा उपाय दर पौर्णिमेस करावा. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होईल व ऐश्वर्यामध्ये वाढ होईल. गुरुपुष्य योग नक्षत्र या दिवशी गंगा नदीमध्ये किंवा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करावे. जर पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद व गंगाजल मिसळावे व स्नान करावे. तसेच या दिवशी धार्मिक ग्रंथाचे दान करणे हे सुद्धा शुभ मानले गेले आहे. त्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीमधील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते व गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते. व्यक्तीचा भाग्योदय होऊन धनवृद्धी होते. गुरुपुष्य योगामध्ये चांदी सोने नवीन वाहन खरीदणे शुभ असते. तसेच व्यापारी वर्ग नवीन वही खाती या दिवशी सुरू करतात. या दिवशी पिवळे पुष्कराज रत्न व्यक्तीने धारण करणे शुभ मानले जाते. या दिवशी मंदिर निर्माण घर निर्माण करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी पूजा व उपवास केल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात सफलता मिळते. आपल्या घरामध्ये सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा. या दिवशी डाळ खिचडी भात बेसन कढी बुंदीच्या लाडूचेही सेवन केले जाते. तसेच यथाशक्ती दानसुद्धा करावे. या दिवशी शिल्प चित्रकला आणि पुस्तक खरीदणे शुभ मानले जाते. पुष्य नक्षत्रावर दिव्य औषधी आणून सिद्धी केली जाते. या दिवशी कुंडलीमध्ये विद्यमान दूषित ग्रहाच्या दोषप्रभावास मंत्राने कमी केले जाते. या दिवशी गंगाजल पूजेच्या वस्तू स्वयंपाकघरातील वस्तू खरेदी करू शकता. पिवळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू शकता. तसेच सोने चांदीशिवाय पितळ काचे तांबे आणि पांढरे संगमरवर घेऊ शकता. या दिवशी सुवासिनी स्त्रीने सोने खरेदी करावे परंतु धारण करू नये. तसेच नवीन वस्त्र देखील परिधान करू नये. गुरुपुष्य नक्षत्र योग या दिवशी विवाह करू नये कारण पुष्य नक्षत्रास ब्रह्माजीचा शाप आहे. त्यामुळे हे नक्षत्र विवाह हेतूसाठी वर्जित आहे. या दिवशी वादविवाद करू नये अशुभ बोलू नये. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या नक्षत्रादरम्यान दारू पिऊ नये व्याजी पैसे देऊ नये खोटे बोलू नये स्त्रियांचा अपमान करू नये. पुष्य नक्षत्रास खूप पवित्र व शुभ मानले गेले आहे. त्यामुळे या नक्षत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे तामसिक व अपवित्र कार्य करू नये. या दिवशी चमडीच्या वस्तू काळ्या वस्तू खरेदी करू नयेत. विवाह कार्यासंबंधी वस्तू खरेदी करू नयेत. तसेच चिनी मातीची भांडी खरेदी करू नये. काचेच्या वस्तू खरेदी करू नये.
बाथरूमशी संबंधित वस्तू खरेदी करू नयेत. नकली सजावट सामान खरेदी करू नयेत. तपकिरी रंगाचे कपडे खरेदी करू नयेत. ही सर्व या नक्षत्रावर कामे करू नयेत. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.